प्रथम क्रमांक फायनल व घाटाचा राजा गंगेवाडीच्या शंभू बैलाचा गाडा मालकाकडून फटाक्यांच्या आतिषबाजी व ओवाळून आनंद उत्सव। गंगेवाडी तालुका आंबेगाव येथे प्रथम क्रमांकात अनेक बैलगाडा घाटात बैलगाडा प्रथम क्रमांकात आणून एक दिवसानंतर लगेच म्हाळुंगे पडवळ येथे प्रथम व द्वितीय क्रमांकासह फायनलचा मानकरी ठरल्याने आनंद साजरा करण्यात आला। अनेक घाटात प्रथम क्रमांकासह फायनल व घाटाचा राजा किताब पटकावणारा पैलवान जयेश सतीश महाराज पोखरकर यांनी आपल्या लाडक्या शंभू बैलाची हार घालून घरच्या महिलांनी ओवाळून फटाक्यांच्या आतिषबाजीसह गाडा मालकानं आनंद उत्सव साजरा करून आपल्या गंगेवाडी गाव चोर बाबा व शंभू बैलगाडा संघटनेचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात गाजवणारा गुणवान शंभू बैलानं पहिलवान जयेश सतीश महाराज पोखरकर गंगेवाडी या गाडा मालकाचं नाव पंचक्रोशीत केल्याने सगळा परिवार गाडा प्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला। नुकताच सतीश पोखरकर यांनी 30 डिसेंबरला शंभू विकत घेतले म्हणून मुलगा जयेश बरोबर शंभू बैलाचा तिसरा वाढदिवस पण भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला होता। जवळपास 100 बैलगाडा घाटात कोणत्याही खांदी बारी भिडवणारा शिस्तीचा बादशाह शंभू फकड्या म्हणून तो संपूर्ण पुणे जिल्ह्यात नावाजला जात आहे। गंगेवाडी, आडगाव, चांडोली, चाचकमान, पिंपळवंडी, कोहिनूरकरवाडी, म्हाळुंगे पडवळ येथे प्रथम क्रमांक, पहिल्या दुसऱ्या फायनलचा मानकरी तर कळंब येथे घाटाचा राजा ठरला। कैलासवासी आबाजी हिले, आर्यन फूड्सचे मचिंद्र शेट्टेमकर, बलमा ग्रुप संदीप आनंदा भोगसे कुरकंडी, 7 स्टार ग्रुप जिगर बैलगाडा संघटना यांच्याबरोबर अनेक घाटात प्रथम क्रमांकात राहिलेल्या आपल्या लाडक्या शंभू बैलाचे 3 भव्य वाढदिवसही पोखरकर कुटुंबाने साजरे केले। म्हाळुंगे पडवळच्या भव्य बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकासह द्वितीय क्रमांकात फायनलचा मानकरी ठरल्यानं आपल्या गंगेवाडी पारगाव येथील घरी फटाक्यांची आतिषबाजी व शंभू बैलास हार आणि ओवाळून आनंद व्यक्त केला। यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेखाताई निघोट यांनी सतीश पोखरकरांच्या पूर्वजन्मीची पुण्य म्हणून असा गुणी शंभू बैल मिळाला, ज्यानं पोखरकर कुटुंबियांचं असंच नाव वाढवत राहावे अशी सदिच्छा दिल्या। यावेळी भाऊसाहेब पवार, प्राध्यापक अनिल निघोट, ऋषी पवार, साहिल बगाटे, सुमित पानसरे, वैभव पवार, दगडू पवार, शुभम पवार, करण पवार, विरज पवार, गणेश कोळी, श्रेयश कोळी, आदित्य पोखरकर, सर्वेश पवार, प्रल्हाद साहिल पानसरे उपस्थित होते। चोर बाबा मित्रमंडळ, गंगेवाडी, बागलवाडी व शंभू बैलगाडा संघटनेचे बैलगाडा प्रेमी सर्वच मित्रपरिवार, अतुल पवार, झांबरशेठ पानसरे, सचिन पवार, हेमंत पोखरकर, विष्णू दरेकर, दत्ता पवार, अर्जुन पवार, स्वप्नील मोरे, प्रवीण मोरे, समीर मोरे, अशोक पवळे, सोनू जाधव, दगडू पवार यावेळी बैलगाडा मालक शाहीर सतीश महाराज पोखरकर प्रत्येक बैलगाडा घाटात बारी झुपायला बरोबर असतात। सर्वांचे आभार मानून शंभू बैल आमच्या गोठ्याची बैलगाडा शर्यतीची शान व पोखरकर परिवाराचं नाव वाढवत असून परमेश्वरानं शंभू बैलाची देणगी दिल्याबद्दल मनापासून आभार मानले। माझं नाव सतीश पाराजी पोखरकर। जुन्या काळात आमचे पाराजी भिका पोखरकर या नावाने बारी पळाली होती। आमचा हा पारंपरिक बैलगाडा शर्यत हा नाद आहे। तर मध्ये याते काही दिवस बंद राहिले तर आमच्या चोर बाबा देवाला आम्ही नवस केला की बाबा यात्रा चालू होते, तुझी यात्रा चालू झाल्यावर मी बैल त्या ठिकाणी आणि 2 नंदी मी घेईल। तर एक बैल मी रामदास खानदेशी यांच्याकडून घेतला व यात्रेच्या आणल्या दिवशी 30 डिसेंबर 2022ला एवढा गोरा असताना हा शंभू बैल आम्ही फुटाणेवाडी त्या ठिकाणी खरेदी केला। आता त्याचा 3रा बड्डे झाला आणि आमच्या मुलाचा सुद्धा 3रा बड्डे झाला। तर पहिला घाट आम्ही 2दा या ठिकाणी केला। नंतर बैलामुळं आम्हाला भरपूर लोक भेटली। शंभू बैलगाडा संघटना, LBT कंपनी संघटना, हेमंत शेठ पोखरकर, मचिंद्र उद्धव टेमकर, तसंच अजित नाना गायकवाड, आता पवन हिलाजी सरपंच असे त्या शंभू बैलाने आमची ओळख करून दिली। कांड्यावर लहानपणापासून तर त्याने आतापर्यंत काही बाऱ्या पडल्या, काही बाऱ्या फायनल, कांड्यावर 1 नंबरची बारी आणि जुकाटावर सुद्धा काही घाटांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पळून बैल आमच्यासाठी मालकासाठी पळाला। आणि असाच तो बैल आमच्याकडं कायमस्वरूपी जो आहे तोपर्यंत आम्ही त्याला जीव लावणार आणि तो सुद्धा आमच्यासाठी प्रेम करणार। त्याची किंमत 8-8.5 लाख रुपये झाली होती, पण आमच्या मुलांनी सांगितलं का बैल दिला तर मी थांबणार नाही।
त्या दिवसापासून आम्ही बैल हा माझा मुलगा आहे असं आम्ही समजतो. धन्यवाद. आमच्या बैलाचं नाव शंभू आहे आणि आमची बैलगाडा संघटना आहे ही शंभू बैलगाडा संघटना मित्र परिवार या नावाने आम्ही आमचा गाडा पळवला जातो. बारी आमची ही जय शेठ सतीश शेठ पोकरकर या नावाने पळवली जाते. हा आमचा शंभू बैल आहे. हा बैल आम्ही पाबळमधील फुटाणेवाडीतील दत्ता बाबळे यांच्याकडून 7 महिन्याचा असताना घेतला होता. त्यानंतर प्रथमतः आम्ही डायरेक्ट त्याला एक घाट आपल्या गंगेवाडी घाटात रेशील देऊन त्याला 2 या घाटात कांड्यावरती घेतला होता. पहिल्याच घाटात त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी बारी झाली. बारी ही 2 नंबर झाली, परंतु तिथून पुढे त्याचा खरा प्रवास सुरू झाला. त्यानंतर जवळजवळ 70-80 घाट हा शंभू कांड्यावरतीच पळाला. त्याच्यानंतर बैल हा दुसरा झाल्यानंतर जुकाटाच घेतला गेला. त्यानंतर त्यांनी जुकाटावर पण असे अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. अनेक घाटामध्ये 1 नंबरची बारी तसेच त्यानंतर 2 नंबर 1 नंबर अशी फायनल पण त्याची झाली. आता आमची 2 दिवस झाली गंगेवाडी गावची नामांकित यात्रा होती. त्या घाटामध्ये सुद्धा शंभूने 2 राऊंड पळून 11:73 मिली बारी ही घडून आणली. त्यानंतर परत 1 दिवसाचा गॅप टाकून माळुंगे या ठिकाणी सुद्धा 11:67 मध्ये वारी आणून 11 सेकंद आणि 91 मिलीमध्ये 2 नंबर फायनलचा मानकरी ठरला गेला. शंभू बैलगाडा संघटनेचा शंभू आहे. बैलाचे मालक सतीश महाराज पोकरकर ते महाराज पोकरकर मालक आहे. बैलाचा स्वभाव बैल हा मला आठवतोय की लहान वासर होतं. या वासरा एवढं बैल अत्यंत तापट आणि आपेट बैल होता, परंतु त्याच्या जसं जसं बैल वाढीस लागतो व त्याचं वय वाढत जातं, बैल दुसऱ्यातून चौसा होतो. बैल तसा शांत आला. ज्यावेळेस 4 दात झाला बैल त्यावेळेस म्हणजे 4 दात झाल्यावर बैलाला थोडंसं कळायला लागतं. वासरू असल्यावर ते येडावानी करतं. तर हे वासरू 4 दात झाल्यावर शांततेत जास्त त्रास न देता बैल व्यवस्थित जोकाटाखाली येणे किंवा तो जर जो खाली आला तर त्रास द्यायचा झोपायला, पण आता शांतपणे झोपून देतोय. बैल शांत याला आलेला आहे. शंभू बैलगाडा संघटनेचा शंभू बैल आणि शंभू बैलाचे मालक सतीश शेठ पोखरकर यांचा हा गाडा त्यांचे चिरंजीव जयेश पोखरकर याच्या नावावर आज त्यांनी छोटा गोरा असताना त्याला आणून 3 वाढदिवस त्याचे इथं साजरे केलेले आहेत आणि सलग 2 यात्रांमध्ये त्याने बारी पहिल्यात बसवली आणि फायनललाही दुसऱ्यात त्याची बारी बसली. त्या निमित्ताने त्याने आनंदोत्सव साजरा करत असताना मलाही त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतलं आणि गंगेवाडी या ठिकाणी बोलवलं. आज पाहता प्रथम क्रमांकात पळत असणारा हा बैल हा अतिशय म्हणजे गुणी बैल आहे. म्हणजे त्याच्या अंगात जो हे पाहिजे शांतपणा किंवा जे एक चांगल्या बैलाचे गुण आहेत हे सगळे त्यात आहे. आणि मी एक आवर्जून सांगू इच्छिते की सतीश महाराज तुम्ही काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे म्हणून हा तुमचा गोठा गुण चांगला आहे आणि गोठा गुण चांगला असल्या कारणानं तुम्हाला बैल हा चांगला लागलेला आहे आणि उत्तरोत्तर हा बैल तुमचा नाव लौकिक असाच वाढवत राहो आणि त्याचप्रमाणे तुमच्या गंगेवाडी गावचंही नाव वाढवत जावं आणि तुमच्या प्रत्येक वेळी आनंदात मलाही असंच सहभागी तुम्ही करून घेत जावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि शंभू बैलाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद.